या 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 नमस्कार नमस्कार. आमच्या महायात्रेमध्ये तुमचं स्वागत आहे. या या. महायात्रेमध्ये या नेते मंडळींचं तर स्वागत केलेलं आहे, पण तुमचं स्वागत करायचं राहिलंय. आपलं ही त्रिवार स्वागत असो. नागपूरचा टप्पा ओलांडून आम्ही आता अमरावतीत पोहोचलेलो. तुम्हाला सांगतो, अमरावती हे गाव भारताला सक्षम नेतृत्व देणार आहे. तुमचा विश्वास नाही बसत? अहो, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांचं हेच गाव. हो, आता सगळे हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार आपल्या महायात्रेत सहभागी झालेले आहेत. आपण बघूया अमरावतीच्या विकासासाठी त्यांनी काय काय केलं आहे किंवा काय काय करणार आहेत, काय काय आश्वासनं देणार आहेत, ती पूर्ण कशा तऱ्हेने करणार आहेत. बघणार आहात ना? येत आहे. नमस्कार सर्व मंडळींना. नमस्कार नमस्कार. अमरावतीतली सर्व मान्यवर मंडळी आपल्या महायात्रेत वारी विधानसभेची मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण वळूया आपल्या खऱ्या चर्चेला. आधी मी डॉक्टर साहेबांकडे येतो. डॉक्टर साहेब, तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे भाजपा पक्षाकडनं. तुमचा अजेंडा काय असणार आहे या निवडणुकीमध्ये, की तुम्ही काय कुठले कुठले मुद्दे उपस्थित करणार आहात? या निवडणुकीमध्ये खरं तर मुद्द्यांची अजिबात वाणवा नाही. विजेची चणचण भागते आहे. दुपारच्या वेळेला ऐन गरमी असते, त्यावेळेला वीज गेलेली असते. महागाई फार वाढलेली आहे. अमरावती शहराचा व्यापार जो आहे तो ऑक्ट्रामुळे डबघाईला आलेला आहे. आणि ऑक्ट्रा जो हटवला त्याच्या जागी एक गोंडस नाव देऊन दुसरा टॅक्स देण्यात आलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अमरावती शहरातला नागरिक जो आहे तो पूर्णपणे नागवला गेलेला आहे. तर या सगळ्या प्रश्नांची तड लावण्याकरता म्हणून माझी उमेदवारी आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर साहेबांना. मी मॅडमकडे येतो. मॅडम, जे डॉक्टर साहेबांनी मुद्दे मांडले, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? डॉक्टर साहेबांनी त्यांचं वैयक्तिक मत आहे असं मला वाटते. अंतर्मनाने जर विचार केला तर मला असं वाटतं हे मान्यच केलं पाहिजे की अमरावतीचा विकास निश्चितपणे झाला. उद्योगाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सत्ता कोणती आहे हा विषय नाही. विकासासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन जर आम्हाला बेरोजगारांना कामच द्यायचं आहे तर मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणे हे अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की युतीच्या ज्या भूमिका असतात त्यानंतर मागे पडून नंतर त्या मनसे अंगीकारते. तर तुमचं काय मत आहे साहेब? असं आहे की सत्ताधारी आणि विरोधक, सत्ताधारी व्यवस्थित काम करून नाही राहिले. आणि माझा त्याच्या पुढे जाऊन आरोप असा आहे की विरोधकांचा जमच नाही आहे, सत्ताधाऱ्यांवर लगामच नाही आहे. शेवटी विरोधाचं जे काम आहे, विरोध हा सत्ताधाऱ्यांवर जरब बसण्यासाठी असला पाहिजे. आता इथं उड्डाणपूल झाले, त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो, पण त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या विरोधकांनी हे करायला पाहिजे, खोडून काढायला पाहिजे. नाही, पण तुमचे मुद्दे काय असणार आहेत या निवडणुकीमध्ये? सांगितलं ना, हे तर यांनी जे विरोधक आणि सत्ताधारी हे जे मुद्दे सांगणारच आहे, स्वतःचा विकास सांगणार आहे, विरोधकांना ते मुद्दे खोळून टाकणार लागणार आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही हे जे मुद्दे मांडून राहिलो की या नेत्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांचं पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करून टाकला. मी त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांना दोष नाही देणार, मी दोष देणार ते आमच्या नेतृत्वाला. कारण आमचे लोक कुठं थोड्या थोड्या गोष्टीसाठी विकले गेले, हे दोषी नाहीत का त्याच्यासाठी? या मुद्द्यावरती साहेब तुमचं काय म्हणणं आहे? माननीय पप्पू पाटील साहेबांचं एक म्हणणं कळत नाही आहे. ते विरोधकावरही उखडलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांवरती उखडलेले आहेत. म्हणजे ते विरोधकही नाहीत आणि सत्ताधाऱ्यांमध्येही नाही. मग काय डमी पार्टी आहे काय? विरोधक त्यांचं काम पूर्णपणे करतात आहात. विरोधकांनी आजपर्यंत इथे जे रान उठवलं त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये काहीतरी थोडी बहुत लाज बाकी आहे या सत्ताधाऱ्यांमध्ये. आणि कोणालाही नावं ठेवून किंवा कोणालाही वाईट म्हणून आपली पोळी साधून घेण्याचा प्रयत्न किंवा पोळी भाजण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असं माझं फक्त म्हणणं आहे. विरोधासाठी विरोध करू नये, कार्यासाठी कार्य करू नये. सगळेजण मिळून, ताईंनी सांगितलं की सगळेजण मिळून कार्य केलं पाहिजे, रोजगार उत्पन्न केला पाहिजे. तर आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांनी सगळ्यांनी मिळून एक फॅक्टरी टाकावी इथे आणि त्याच्यामध्ये लोकांना रोजगार द्यावा. जातीय दंगलीच्या माध्यमातून जर आपला महाराष्ट्र पेटत असेल तर दोन्ही पक्षाच्या लोकांनी अफजल खानाचं चित्र लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे? ते इतिहासामध्ये ऐतिहासिक सत्य आहे. याच्यावर सरकारचे पक्ष म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? हे मला हा मुद्दा आहे की अफजल खान मोठा आहे या देशात की शिवाजी महाराष्ट्रासाठी आहे? शिवाजीचा अपमान आम्ही सहन करायचा की नाही करायचा हे तुम्ही सांगा. शिवाजीचा अपमान आम्ही सहन करायचंच नाही, पण त्या सर्व धर्माचे आणि जातीचे लोक आम्ही एकत्रित राहतो. तर सर्वांच्या नेते मंडळींनी एकत्रित येऊन याच्यातून मार्ग काढून सलोख्याचं वातावरण तयार करावं, एवढंच माझं म्हणणं आहे. गेले अनेक वर्ष चालू आहे. मी बाकी दुसरा मुद्दा जो आता बोलला अमरावतीच्या बाबतीमध्ये किंवा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की पवारसाहेब कृषी मंत्री झाल्यापासून
आणि पंतप्रधान पॅकेजमध्ये जे आपल्या विदर्भासाठी आपण जो बॅकलॉग म्हणतो जे पैसे आले, कृषी प्रक्रिया अंतर्गत पॅकेजमध्ये जेवढे पैसे आले तेवढे पैसे खरंच आपण खर्च केले का? मग जर उद्योग आपल्याला लोकांना द्यायचे आहे आणि आपल्या इथे एवढं मोठं पॅकेज आल्यानंतर त्या पॅकेजचे पैसे आपण का खर्च केले नाही? त्याच्यावर उद्योग आपण का उभे केले नाही? त्या उद्योगामधनं आपण लोकांना रोजगार का दिला नाही? ही जबाबदारी पैसे कोणाची जबाबदारी? आणि त्याच्यामध्ये काही बंधनं नव्हते. तुमच्या संस्थांनी समोर येऊन जर हे पैसे घेतले असते तर तुम्ही रोजगार उभे करू शकले असते ना. आणि त्याच्यासाठी बंधनं थोडी होती की हा शिवसेनेचा आहे म्हणून याची संस्था करू नका, किंवा हा बीजेपीचा आहे म्हणून याची संस्था करू नका, किंवा हा राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा. पॅकेजमधून कारखाने लावले पाहिजे असा कोणता पॅकेज आला? आम्हाला असं एकही पॅकेज नाही याचाच माहिती. अर्थ की असा ज्याच्या माध्यमातून कारखाने लावले जाणार आहे. याचाच अर्थ असा की आपण त्या दृष्टीने दिशेने गेलो नाही. अरे हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून पैसे आले. ऑर्डर एखादा GR सांगा, त्याचा नंबर सांगा. एखादा GR सांगा, त्याचा नंबर सांगा की बा हा पॅकेज आलेला आहे. पॅकेज आल्याच्या नंतर शेतकरी आत्महत्या करून राहिले, कोणते कारखाने लागणार? तर आपण आता आलोय अमरावतीच्या एसटी स्टँडवर येऊन थांबलेलो आहोत.